मित्रांनो, ज्या लोकांना वाटतं ना की आपल्याला पिढीजात संपत्ती मिळाली नाही म्हणून आपण खूप कमनशिबी आहोत, त्यांना एक गोष्ट सांगायची की तुम्हाला पिढीजात संपत्ती जर मिळाली नाही तर तुम्हाला देवाने एक मोठी पॉवर दिली, ती म्हणजे मेहनत करण्याची शक्ती दिलेली आहे. आणि ही शक्ती सगळ्यांनाच भेटत नाही. ज्याच्याकडे संपत्ती आहे तो ही शक्ती गमावून बसलेला असतो आणि ती टिकवण्यासाठी त्याला वेगळे कष्ट घ्यावे लागत असतात. हे बघा, आपण एक मागं पोस्ट टाकली होती की ज्या वेळेला तुम्ही पैसे कमवण्याचे थांबाल त्यावेळेला खरं तुमची काय होणार आहे, संपत्ती संपायला सुरू होणार आहे. खर्च करून कोणाची संपत्ती संपलेली नाही. ज्यावेळेला कमवायचे थांबलेत त्यावेळेला तुमची संपत्ती संपायला सुरुवात होत असते. म्हणून इथून पुढं कधी पण लक्षात घ्या की आपल्या वाट्याला जर का स्ट्रगल आला असेल तर हा आलेला स्ट्रगल हा काही सगळ्यांच्याच वाट्याला येत नाही. तुम्ही स्वतःला नशीबवान समजा की देवाने माझ्यासाठी किंवा माझ्यासारख्या माणसाला निवडलेलं आहे एक आपलं जीवन बदलवण्यासाठी, आपल्या पिढीचं जीवन बदलवण्यासाठी. कारण तुमच्या मागच्या पिढीने तुमच्यापेक्षा जास्त स्ट्रगल केलं आहे. त्यांचे खाण्याचे वांदे होते, राहण्याचे वांदे होते, घरदार नव्हतं. तिथपासून त्यांनी जर्नी सुरू केली होती आणि तुम्हाला आता ह्या जर्नीला आणून सोडलं की तुमच्याकडे ॲटलिस्ट 2 टाईमचं जेवण आहे, तुमच्याकडे एक घर आहे. आणि इथून पुढं तुम्हाला फक्त एवढंच करायची की थोडाफार बँक बॅलन्स आणि आपल्याला एक सुखी कुटुंब आपलं मेंटेन करायचं आहे, सांभाळायचं आहे. आणि ह्या गोष्टीला खूप काही जास्त कष्ट लागत नाहीत. पण तुम्ही जर हे कष्ट घेतले तर तुमच्या पुढच्या पिढ्यासुद्धा याचा लाभ घेऊ शकतात. आणि याच्यासाठी तुमची निवड जर केली असेल तर तुम्हाला आता ही जबाबदारी आहे की मी सुद्धा ह्यात तेवढाच एफर्ट दिला पाहिजे जेवढा माझ्या घरच्यांनी ह्या आधीच्या पिढ्यांनी मला दिला होता. बरोबर आहे ना? तुम्हाला पण हे पटत असेल, कारण तुमची ही जनरेशन असेल, ही सेकंड जनरेशन असेल किंवा थर्ड जनरेशन असेल, ज्याच्यामध्ये आता तुमच्या पहिल्या जनरेशनने खूप सारा स्ट्रगल केला आणि आता तुम्ही तीच पुढच्या पायरीला घेऊन चाललेले आहात. आणि 100% तुम्ही सक्सेसफुल होत आहात, होणार आहात. आणि जरी तुम्ही स्ट्रगल करत असाल तरीसुद्धा तुम्ही पुढे जाऊन यशस्वीच होणार आहात, याच्यावरती विश्वास ठेवा. धन्यवाद.